मनोज जरांगे आला होता हो आता चायला, त्याला माझ्या चॅनलला यावं लागतं. आई गो, चॅनल पुढं माझं नाव घेत नाही हा मीडिया पुढं, परंतु माझ्या चॅनलला मात्र हजेरी लावली होती त्याने. आता बघा मनोज जरांगे, मी त्याला ब्लॉक केलाय, गरज नाही त्याची. त्या पोराला माझा बाप गेलाय ताई, माझ्यावर गुन्हा दाखल आहे, माझ्यावर लाखो रुपयाचं कर्ज आहे, माझी 4 व्हीलर होती माझ्याकडे, ती फायनान्सवाल्यांनी ओढून नेली बाप गेल्यानंतर. परंतु या माणसाने मला साधा फोन सुद्धा केला नाही. 6 महिन्यापासून मी याच्या मागे पळत होते. इतका नीच म्हणा. म्हणजे काय झालं, त्या पोराने सांगितलं की आमच्या इथली मुलं कॉलेजला जात नाहीये, ह्याच्या मागे गाड्या घेऊन पळतायत. आई वडिलांना कळतंय हे सगळं काही, परंतु थोड्याशा पैशाच्या लोभापायी आई वडीलही काही बोलत नाहीये. कारण काय झालं, त्या मुलांना दररोजचे 2-3 हजार रुपयाच्या 4-5 हजार रुपयाच्या सोबत जे असे ठराविक मुलं आहेत की त्यांना ती रक्कम दिली जाते, याला कुठं जायचं असलं की ह्याच्या मागे आपलं गाड्या घेऊन पळायचं. किती वाटोळ केलं या माणसाने. मराठवाड्याचा जर निकाल बघितला ना, ह्याच्या नालायकपणामुळे किती वाटोळ झालेलं आहे हे कळेल तुम्हाला, ह्या नीच माणसाच्या नालायकपणामुळे. फार भयंकर परिस्थिती समाजावर ओढवलेली आहे या माणसापैकी. अगदी बरोबर, सगळ्या पापांची फेड इथंच करायचं आहे, सगळ्या पापांची फेड. अरे आता तुला लय बोलले असते, पण मला आहे ना माझं लक्ष विचलित करायचं नाहीये. आणि माझी भाऊ लोकही तेच सांगत असतात की तुम्ही बोलत असताना त्याचे ते काय येत असते ना शेंबडे मेंबडे. मनोज जरांगे आला होता हो आता चायला, त्याला माझ्या चॅनलला यावं लागतं. आई गो, चॅनल पुढं माझं नाव घेत नाही हा मीडिया पुढं, परंतु माझ्या चॅनलला मात्र हजेरी लावली होती त्याने. आता बघा मनोज जरांगे, मी त्याला ब्लॉक केलाय, गरज शी पळ शेंबड्या, तुझी गरज नाहीये बाबा मला. ते आपलं जा तिकडं पंधाड उपट नारायणगडावर, उगच हिथं नको येऊ माझ्या चॅनलवर. तर अशा पद्धतीमध्ये त्याचा जो काही चेहरा आहे तो समाजाच्या पुढं आलेला आहे, समाजाने त्याला ओळखलेला आहे. आणि लवकरच होईल जे काय आहे ते. फक्त माझ्या भावांना मला एकच सांगायचं आहे, ज्यांना बाबा पैसे भेटले असतील सभेला जाण्यासाठी नक्की जा, काहीच हरकत नाही, परंतु आपला जीव जपा, आपला जीव वाचला पाहिजे. तुमचा जीव तुम्ही जगले पाहिजेत, कारण तुम्ही उद्याचं भविष्य आहात या देशाचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराचा आधार आहात तुम्ही. त्यामुळं नक्कीच जा सभेला, परंतु सुरक्षित जा आणि सुरक्षित घरी या. कळलं हो असं की बाबा मला मुस्लिम भावांनी देणगी दिली, म्हणजे देणगी. अच्छा, मला त्याला सांगायचंय त्या मुस्लिम भावांना म्हणावं तुमच्या बायका पण घेऊन या, बुरख्यात आणा पण आणा, नाहीतर हा एक काम करण. त्यांच्या बायका तर लय एकनिष्ठ असतात, त्या तर येणार नाहीच आहे, ती लोक बायकांना बाहेरच काढत नाही त्यांच्या. हा काय करण, मराठ्याच्याच बायकांना बुरके घालन आणि म्हणून संगीता वानखेडेने चॅलेंज दिलं होतं ना त्यांच्या बायकाला ना, बघा आणल्या की नाही, असंही करायला बसला. तर त्याला म्हणावं की त्यांना तुमच्या बायका तुमच्या सोबत घेऊन या बुरख्यामध्ये सभेला, त्या गडावरच्या मेळाव्याला, जसं तू मराठा समाजातल्या बायकांना आव्हान केलंय ना. आणखी एक मला सांगायचं तुम्हाला, मला संभाजीनगरवरनं 1-1.5 महिन्यापूर्वी फोन आला होता. मला खरं बोलायचं नव्हतं ते, पण मी बोलणार आता, कारण फार गळ्यापर्यंत आलेला आहे. 26 वर्षाचा मुलगा आहे तो. मुलगा म्हटला माझी आई सभेला जातो, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी असं कधीही उगाचच बोलत नसते. त्या पोराचा फोन आलेला आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. तो मुलगा म्हटला ताई मला सुद्धा तुमचा राग यायचा अगोदर, मला पण खूप राग येत होता तुमचा, परंतु ज्या वेळेला माझ्या घरात अशी घटना घडली ना, त्यावेळेला आणि काही गोष्टी तुमच्या खरंच खऱ्या घडल्यात, त्यापासून मी नाद सोडून दिला. मी 26 वर्षाचा आहे म्हटला. माझा बाप कामानिमित्त बाहेर असतो, माझी आई पण त्या आंदोलनामध्ये सामील होती, माझी आई पण जायला लागली होती. आणि माझी आई डायरेक्ट कुठल्या माणसाच्या नादाला लागली म्हटली. तो पोरगा सांगतोय की माझ्या आईचं लफडं चालू झालं त्या मराठा क्रांती मोर्चाला जाता जाता. माझ्याकडं, मी पुन्हा सांगते, त्या पोराचा नंबर पण आहे माझ्याकडे, रेकॉर्डिंग पण आहे. वेळ आली मी तेही ऐकवेल, तेही दाखवेल. कारण आता जर कुठंतरी माझा समाज, हा माणूस याच्या स्वार्थासाठी जर माझ्या समाजाचं वाटोळ करत असेल, तर मी आता किती दिवस नाही का, मला असं वाटलं तर हा फार सेन्सिटिव्ह विषय बोलू नये, परंतु नाही, असं जर घडत असेल तर बोलणं गरजेचं आहे ना, का शांत बसून. तो मुलगा म्हटला माझी आई रात्रंदिवस त्या माणसाशी बोलत असती,
तिचं वागणं, तिचं बोलणं सगळं सगळं बदललंय. खूप टेन्शनमध्ये होता तो 26 वर्षाचा मुलगा, की ताई मला कळत नाहीये मी काय करू ते. असं हा लढा कशासाठी उभारलाय तुम्ही? काय चाललंय? काय तुम्ही समाजाला देताय याच्यातनं? इतक्या भयंकर गोष्टी घडायला लागल्यात. हे चुकीचं आहे, हे फार चुकीचं आहे, हे थांबायला हवं. म्हणजे संसार मोडायला लागला हा माणूस. तरुण मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केले यांनी. काय करतोय हा? काय साध्य करायचं आणि काय सिद्ध करायचं याला? ज्या महिला भगिनी याच्या विरोधात बोलतायत त्यांना इतकं मलिन केल्या जाते, इतकं गलिच्छ बोलल्या जाते. कशामुळं, कशासाठी हा अट्टाहास याचा चाललाय? तू कितीही काही केलं तरी आम्ही हिंदुत्वाला डागही लागू देणार नाही. तुझा जो डाव आहे ना, ज्यांना तुला निवडून आणायचंय, नाही रे. हरियाणासारखं तशीच परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये करू. प्रत्येक सर्वसामान्य महिला, प्रत्येक सर्वसामान्य घरातला पुरुष आणि प्रत्येक सर्वसामान्य घरातला तरुण आणि तरुणी अगदी महाआघाडीसाठी आम्ही काम करणार आहोत. यस, हिंदुत्वासाठी आम्ही काम करणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगते, मी कुठल्याही पक्षाला जोडलेली नाही, परंतु माझ्या हिंदुत्वासाठी, जो पक्ष माझ्या हिंदुत्वाचं रक्षण करेल त्या पक्षासाठी मी अगदी रात्रंदिवस झगडेल. यस, तुम्हाला किती बदनाम करायचंय ना ते करा, काही फरक पडणार नाही. हा, परंतु याचं मात्र खरं रूप आता नाही हो, आता नाही शांत बसणार आहे. आता तर खूप जोमाने काम करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हो, थोड्या अडचणी होत्या, त्याच्यामुळं मला वाटतं एक जवळजवळ 10-20 दिवस झाले मला, की मी खूप स्लोली चालू होतं माझं. परंतु आता नाही, आता उद्यापासून तुम्हाला नक्की लाईव्ह असेल, व्हिडिओ असेल, त्याच्या माध्यमातून माझं काम चालू असणार आहे. कारण समाजाला जागृत करणं फार महत्त्वाचं आहे. माझे पॉईंट जे असतात ते सर्वसामान्यांच्या मनातले असतात, जे त्यांना पटतात, आणि काही लोकांना माहिती नसतं ते त्याच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात करा. कारण नक्कीच नवीन नवीन माहिती आता तुमच्या पुढे मी आणणार आहे. ज्या भावांनी, जे मला जालन्याचे 3 भाऊ भेटायला आले होते, त्या तिघांनी माझ्याकडनं राखी बांधून घेतली आणि सांगितले की हा भाऊ तुमच्या सोबत आहे, तिघही भाऊ तुमच्या सोबत आहेत ताई, तुम्ही खऱ्या आहात, तुमचा एकही शब्द खोटा नाही, आणि तो व्यक्ती खोटा आहे आम्ही मीडिया समोर बोलायला तयार आहोत. ज्या दिवशी तुमचा नंबर व्हायरल केला त्याही दिवशी आम्ही तिथेच होतो. तुमचा जो व्हिडिओ आहे, जो स्लो मोशन मध्ये घेतलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असं दाखवलं की मी दारू पिऊन गाणं म्हणते, बाकी काहीच नाही. ना माझ्या हातामध्ये ग्लास आहे, ना काय तिथं तुम्हाला दारूची बॉटल दिसणार आहे त्याच्यामध्ये. हा, फक्त एडिट काय केला त्यांनी की तिथे ना स्लो मोशन मध्ये घेतला, ते गाणं म्हणते ना मी, दुनिया ने हमको दिया, आणि आणखी त्यांनी 2-4 नावं सांगितले. हे लोक तुमचे व्हिडिओ क्रॉप करायचे, त्याच्यावर घाण कॅप्शन टाकायचं आणि ते व्हायरल करायचे. यांची टीम ते कामं करत असते. ही सगळी माहिती त्या भावांनी मला दिलेली आहे. आणि ते भेटलेत का मला माहितीये का? मी म्हणजे माझ्या कामामुळे मी थोडंसं थांबले होते. ते म्हणले तुम्ही थांबल्यात का ताई? तुम्ही थांबू नका, तुमच्यामुळं बराच समाज जागृत झालेला आहे. पण त्यांना मी सांगितले की अरे बाबांनो, असं थोडीशी अडचण आहे माझी, त्यामुळे मी थांबले होते. परंतु नाही, आता थांबून चालणार नाही, अजिबात नाही. या जरा नंगेला पुरा नंगे करणार. विचार करा ना, त्या डॉक्टर तारकनी ह्याला 6 महिने कपडे पुरवले. हा अंडरवेअर सुद्धा घालत नव्हता, आज घातलेली उद्या घालत नव्हता. म्हणजे धुवायला टाकलेली अंडरवेअर ती धुतल्यानंतर, वाळल्यानंतर तो पुन्हा घालत नव्हता. तिसऱ्या दिवशी त्याला दररोज नवीन कपडे लागत होते, दररोज नवीन अंडरवेअर लागत होती. आणि ते तारक बोलले असतील कुणाला की मी त्यांना एवढं पुरवलं, तर हा नालायक माणूस म्हणतो की त्याने मला काय 2-3 चड्ड्या दिल्या म्हणतो, 2-3 अंडरपॅन्टी दिल्या म्हणतो त्याने मला, तर त्या पण काढल्या. अरे तुला अंडरपॅन्टी पण दुसऱ्याकडून घ्यावं लागल्या रे, एवढा तर भांगऱ्या माणूस आहे तू
कमावलं काय आयुष्यात मध्ये? आंदोलन करायचे, 1-2 लाख घ्यायचे, वर्षभर त्याच्यावर घर चालवायचं. ह्याच्या अगोदर तू बायका पोरांचा तरी झाला का? तर तू समाजाचं काय होशील? ते उगा तुला आता ना काहीतरी बुजगावणं उभं केलेलं आहे ते वेड्यात काढण्यासाठी, बाकी काय नाही. परंतु समाजाला कळलेलं आहे. त्यामुळं तुझे नाटक बंद कर. तुझा जो चेहरा उतरलेला आहे ना हरियाणाची निवडणूक झाल्यानंतर, काल आज तुझा चेहरा बघण्यासारखा होता. तुझा संबंधच नाही, काहीच संबंध नाही म्हणतो. याला ज्या वेळेला पत्रकार विचारतायत काय संबंध तिकडचं नाही, ते आणि आम्ही काय संबंध. इतके दिवस नाचत होता की जाट लोक बघा त्याला कसे. त्याच हरियाणामध्ये दणदणीत विजय झालाय. राकेश टिकेती पण लय नाचत होता ना तिथे. काय झालं? कुठे गेलाय पाय लावून पळून? तसाच तुला पाय लावून पळून लावू आम्ही राकेश टिकेती सारखा.